लोकप्रतिनिधींची लोकाभिमुखता, या तिन्ही लोकाभिमुखतेच्या आधारावर आपण आपलं यश टिकवू शकू। आणि म्हणून या तीन गोष्टी वेगळ्या नाही आहेत, या तीन गोष्टींचा एकमेकांशी संबंध आहे। कारण शेवटी सत्ता आपल्याला मिळाली ती संघटनेमुळे आणि जनतेमुळे। कारण संघटनेने जनतेच्या आणि सरकारच्या मधला दुवा म्हणून त्या ठिकाणी काम केलं, कार्यकर्त्यांनी ते काम केलं आणि म्हणून जनतेने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपल्याला त्या ठिकाणी निवडून दिलं। या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांची आणि संघटनेची जबाबदारी वाढली आहे, ती कमी झालेली नाही। कारण आता जनतेच्या अपेक्षा देखील जास्त आहेत। त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता एका सेतूचं काम हे संघटनेला आणि कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे। आणि म्हणून एकीकडे संपर्क आणि दुसरीकडे संवाद, या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। संपर्काचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे। आपले हे सगळे सदस्य या संपर्काच्या माध्यमातून आपण तयार करू आणि मग त्यांचाच उपयोग करून आपण अशा प्रकारे आपला संवाद स्थापित करू की भारतीय जनता पक्षाला सातत्याने यश मिळेल आणि सामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा हे आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू। आणि म्हणून आज मी भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराचं अभिनंदन करतो। आपण चांगली सुरुवात केली आहे। आज 1 लाखाचं टार्गेट आपण ठेवलं आहे। रात्री पूर्ण झालं तर मला फोन करा आणि नाही झालं तर का नाही झालं हे म्हणूनही मला फोन करा। पण मला विश्वास आहे की तुम्ही जर ठरवलेलं आहे तर 1 लाखाचं टार्गेट आपण पूर्ण करू शकू। पण महानगराचं एकूण टार्गेट किती आहे? एका प्रत्येक विधानसभेतून 1 लाख आणि नागपूर महानगरातून 1 लाखाचे 7 लाख। नागपूर महानगराने 7 लाखाचं टार्गेट ठेवलं आहे। चांगलं टार्गेट आहे, पण याला मेहनत करावी लागेल। हे शक्य आहे का? 100% शक्य आहे, पण बिना मेहनतीने हे शक्य नाही आहे। नाहीतर बंटीजी माझ्यासमोर 7 लाख सांगतील आणि नंतर 2च लाख झाले बंटीजी, तर चालणार नाही। तुम्ही वाटल्यास 7 लाखाच्या ऐवजी 6,99,000 सांगा, पण जेवढे सांगाल तेवढे पूर्ण करा। त्यामुळे मला विश्वास आहे की सगळ्या मंडळांमध्ये, आणि मला सगळ्यात जास्त आनंद काय तर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार त्या लोकांचा केला की ज्यांनी आपल्या बूथमध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सदस्यता नोंदणी केली। ॲव्हरेज ज्यांचा सत्कार आपण केला त्या प्रत्येकाने ॲव्हरेज आपल्या बूथमध्ये 250 लोक, 250 सदस्य नोंदवलेले आहेत। म्हणजे 1000चा बूथ आपण विचार केला तर जवळपास 25% सदस्य त्यातले आपण ऑलरेडी केलेले आहेत। ही अतिशय चांगली अशा प्रकारची अचीवमेंट आहे आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि 20 तारखेनंतर जो कार्यक्रम होईल त्या दिवशी मी थकून गेलो पाहिजे, इतक्या लोकांचा सत्कार करण्याची संधी ही मला मिळाली पाहिजे की शेवटी मी बंटीला म्हटलं पाहिजे की बाबा आता पुरे कर, यापेक्षा जास्त सत्कार मी करू शकत नाही। अशा प्रकारचं काम हे महानगरातल्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी करावं आणि माझ्यासहित आमदारांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घालावं। अशा प्रकारची माझ्यासहित सगळ्या आमदारांना विनंती करतो। मला स्वतःला आदेश देतो, बाकीच्यांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। में भारतीय जनता पार्टी ने अपनी सदस्यता मुहिम शुरू की थी। चूंकि महाराष्ट्र में चुनाव था तो महाराष्ट्र को एग्जम्पशन मिला था। आज से हमारी सदस्यता मुहिम शुरू हुई है। आज एक साथ हमने 1 लाख बूथों में सदस्यता मुहिम शुरू की है। मैं स्वयं नागपुर में सदस्यता मुहिम के लिए आया हूँ। 25 लोगों को मैंने अभी, जो नागपुर शहर के बहुत ही गणमान्य नागरिक हैं, उनको मैंने अभी सदस्य बनाया है। सुबह से नागपुर शहर के जो हमारे बूथ हैं उन सभी शहरों के 2200 बूथों में हमने काम चालू किया है। करीब 25,000 लोगों को पहले 2 घंटे में हम लोगों ने सदस्य बनाया है। आज 1 लाख लोगों को सदस्य बनाना, ऐसा हम लोगों ने तय किया है और पूरे नागपुर शहर में 7 लाख सदस्य हम लोग बनाएंगे। साथ साथ पूरे महाराष्ट्र में
1.5 करोड़ सदस्य बनाने का हमारा लक्ष्य है। बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। जे जे दोषी आहेत आणि या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करेल।